विकारी मुखे उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे। विश्वविख्यात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवंताच्या नामाची अद्भुत शक्ती वर्णन करणारा अभंग आहे। अभंगावर काही महत्त्वाचं चिंतन करण्यापूर्वी प्रास्ताविकाच्या संदर्भात पारंपरिक नियमाला अनुसरून 2 शब्दांचा परिहार देणं जरुरीच असं आहे। आपल्या कनेरगाव नाका या गावामध्ये हा जो मंगलमय सोहळा प्रारंभ झालेला आहे, भगवान श्री संगमेश्वराची ही यात्रा, त्यानंतर अमृत महोत्सवाचं औचित्य आणि या मंगलमय सोहळ्याच्या प्रसंगी भगवंताच्या दिव्य कथेचं रसपान, या साऱ्या गोष्टींचा मंगलमय योग जुळून आलेला आहे। या मोठमोठ्या महात्म्यांची कृपा आपल्यावर आहेच। आणि पुन्हा संप्रदायाच्या दृष्टीनं जर थोडासा उल्लेख द्यायचा झाला तर ज्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्या वेळेला प्रवासाची साधन नाही, प्रसार माध्यम नाही, त्या वेळेला 750 वर्षापूर्वी आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात राहून पार पंढरपुरापासून तर पंजाबापर्यंत आपल्या वारकरी पंथाची भगवी ध्वज खांद्यावर घेऊन ज्यांनी हा प्रचार प्रसार केला, त्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची ही जन्मभूमी, ही पंचक्रोशी। संप्रदायामध्ये असे अनेक महात्मे झालेत, परंतु संप्रदायाने त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे असे काही महात्मे बोटावर मोजणे इतके। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज म्हणजे सामान्य नाही, या महाराष्ट्राचे भाग्य विधाते, वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक, यांच्या वारकरी शिक्षणमध्ये 1917 सालापासून तर आजपर्यंत जे काही हिरे जन्माला आले, त्यामध्ये संप्रदायानं ज्यांची आठवण ठेवलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा तडपणारा हिरा या भूमीत जन्माला आलाय। ते आम्हाला ज्यांचा बरेच दिवस सहवास घडलाय ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण माधव महाराज मगर। किती भाग्यवंतांनी बघितलं असेल मला निश्चित नाही सांगता येणार, परंतु संप्रदायामध्ये संप्रदायासाठी वाईटाचा वाटा घेणारी माणसं फार कमी, त्यातले ते एक होते। विठाला आज ही भूमी किती पवित्र आहे, ध्यानात ठेवा। अरे देव जो डोळ्यासमोर असताना मंदिरामध्ये सगळ्या ठिकाणी कीर्तन होतात, परंतु जिथं पाप पुण्याचा हिशोब द्यायचा आहे ते भूमी डोळ्यासमोर ठेवून क्या बात है, वाह। आज कीर्तन करायचं आहे, कारण जी भूमी आहे तिचं नाव आहे स्मशान। स्मशानासारखी पवित्र आणि वैराग्य भूमी तुम्हाला शोधूनही कुठेही सापडणार नाही। का त्याला पवित्र आणि वैराग्य भूमी म्हणायचं? तर या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर या कथेत आहेत, कायमस्वरूपी हजर आहेत। मी माझ्या मनानं बोलत नाही। नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज अहो भगवान शंकर या जगाचा संहार करताय, परंतु तो भगवान शंकर रामनामाचा जप करतो असं तुम्ही भावार्थ रामायणात सांगितलं, परंतु रामनामाचा जप करतो हे आम्हाला सकृत दर्शनी बघायचं आहे। तर तो भगवान शंकर रामनामाचा जप कसा करतो त्याचं प्रशिक्षण घेण्याकरता त्याचा पत्ता आम्हाला द्या ना। तर नाथ महाराजांनी पत्ता दिला, भगवान शंकर रामनामाचा जप करताय ते तुम्हाला बघायचं आहे का? हे बघायचं असेल तर जा स्मशानामध्ये। स्मशानी तो हरी हे, स्मशानी तो राहे राम नाम जपे, स्मशानी तो राहे राम नाम जपे, स्मशानी
स्मशानी तो राहे राम नाम जपे भोवती उभे पाहे ऋषी सर्व भोवती उभे पाहे ऋषी सर्व होती उभी पाहे ऋषी सर्व होती उभी पाहे ऋषी सर्व भोवती उभे पाहे ऋषी सर्व भोवती उभे पाहे ऋषी सर्व होती उभी पाहे ऋषी सर्व होती उभी पाहे ऋषी सर्व स्मशानी तो राधे स्मशानी तो राहे राम नाम जपे स्मशानी तो राहे राम नाम जपे अभंग असा आहे योगियांचा मुकुटमणी धुर्जटी तोही रामनाम कंठी जपत आहे कुतो राहे रामनाम जपे भोवती उभे पाहे ऋषी सर्व 88,000 ऋषी या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्या समवेत हा भगवान शंकर राम नामाचा जप करतोय म्हणून आज या कथेमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर ही कथा श्रवण करतोय असा हा मंडप आहे ध्यानात ठेवा असा हा मंडप आहे म्हणून आज भगवंताच्या नामाचं महात्म्य जगद्गुरूंच्या या अभंगातून आपल्याला तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवायचं आहे काही बुद्धिजीवी लोक शंका उपस्थित करतील की तुकोबाराय भगवंताच्या नामाचं महात्म्य आणि फल का प्रतिपादन करतायत त्याचं समाधान जर करायचं झालं तर कदाचित या पद्धतीनं करायला काही हरकत नाही या गतिमान जगाचा जर आपण विचार केला तर या जगतामध्ये 3 प्रकारचं प्रदूषण अतिशय जलद गतीने वाढत आहे पहिलं जल प्रदूषण दुसरं वायू प्रदूषण आणि तिसरं संस्काराचं प्रदूषण प्रदूषण वाढले हे केव्हा समजायचं ज्या वेळेला पाणी पिऊन डायरिया मलेरिया सारखी रोग बळावतात त्यावेळेला जलप्रदूषण वाढलं असं समजायचं वातावरणामध्ये फिरत असताना ज्या वेळेला श्वास घेण्यासाठी त्रास होतो त्यावेळेला वायू प्रदूषण वाढलं असं समजायचं आणि तिसरं महत्त्वाचं आहे का परमार्थ करताना म्हणा किंवा संसार करताना म्हणा ज्या गोष्टीकडे पावलोपावली लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे ते संस्काराचं प्रदूषण वाढलं हे केव्हा समजायचं तर संस्काराचं प्रदूषण वाढण्याच्या काही महत्त्वाच्या खाणाखुणा आमच्या दयाळू मायबाप साधू संतांनी निर्देशित केलेले आहे संस्काराचं प्रदूषण वाढलं हे तेव्हा समजायचं की ज्या वेळेला ज्ञानी माणसं अज्ञानासारखं वागतात संस्काराचं प्रदूषण वाढलं हे तेव्हा समजायचं की ज्या वेळेला समाजातली जबाबदार माणसं बुद्धिपुरस्करपणानं बेजबाबदारपणानं वागतात याच्याही पुढे जाऊन बोलायचं धाडस केलं तर संस्काराचं प्रदूषण वाढलं हे तेव्हा समजायचं की ज्या वेळेला पातिव्रत्याच्या डामडौलात राहणाऱ्याही व्यभिचारासाठी प्रवृत्त होतात त्यावेळेला समजावं की संस्काराचं प्रदूषण वाढलं आहे विठाला प्रदूषण वाढण्याची काही मूलभूत कारण आहेत कमी वर्षावृष्टी झाली की जलप्रदूषण वाढत असतं अलीकडे कारखानदारीमुळे वायू प्रदूषण वाढलेलं आपल्याला दिसतंय आणि तिसरं महत्त्वाचं आहे का अति पापाच्या प्राबल्यामुळे संस्काराचं प्रदूषण वाढत असतं हे प्रदूषण जरी वाढलेली असली परंतु या प्रदूषणांच्या निर्मूलनासाठी शास्त्रकारांनी काही रसायनांची निर्मिती केलेली आहे ब्लिचिंग पावडर सारखी रसायनं जर तुम्ही पाण्यात टाकली तर ते पाणी निर्दोष करून पिण्यासाठी वापरात आणता येतं पर्यावरणासारखी वृक्षारोपणांची प्रयोग जर अंमलात आणली तर कारखानदारीमुळे वाढलेलं वायू प्रदूषणही आटोक्यात आणता येतं आणि तिसरं महत्त्वाचं आहे का अति पापाच्या प्राबल्यामुळे जे संस्काराचं प्रदूषण निर्माण झालेलं आहे ते जर तुम्हाला घालवायचं असेल
तर ते संस्काराचं प्रदूषण घालवण्याकरता या जगतामध्ये एकच प्रभावी रसायन आहे. ते प्रभावी रसायन म्हणजे भगवंताचं पवित्र नाम आणि ही चालू असलेली भगवंताची दिव्य कथा. पापाला जाळण्याकरता या दोनच शक्ती शिल्लक आहेत. मी बोलत नाही, नाथ महाराजांचं भागवत वाचा. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला समजून सांगतायत, उद्धवा तुमच्या ठिकाणचं पाप जावं असं वाटत असेल, तुमचं अंतःकरण स्थिर व्हावं असं वाटत असेल तर याच्यासाठी उपाय हा आहे. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म, हेची चित्त शुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. नाना योग याग वेदाध्ययन करिता पवित्र नव्हे मन, ते करिता हरिकथा श्रवण होय अंतःकरण पुनीत. म्हणून भगवंताची दिव्य कथा हे कथामृत आहे. भगवंताचं पवित्र नाम हे नामामृत आहे आणि याच्यानं अंतःकरण पवित्र होऊन आपले पाप जाणारी आहेत. म्हणून कथेला आणि नामाला विशेष अशा प्रकारचं प्राधान्य आहे. विठ्ठला वेळेचं भान ठेवून सरळ सरळ अभंगामध्ये प्रवेश करतोय. प्रस्तावना जी आहे ती इथं थांबवतोय. असेच एक साधक व्यक्ती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या दरबारात जाते. शिष्टाचाराला अनुसरून पहिल्यांदा तुकोबारायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते आणि हात जोडून बोलले, तुकोबाराया मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत, झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करतोय. परंतु सुखासाठी प्रयत्न करून सुद्धा सुखाचा एखादा आशेचा किरण सुद्धा माझ्या डोळ्याला कधी दिसला नाही. परंतु नको असलेलं डोंगरा एवढं दुःख मात्र मला पावलोपावली सहन करावं लागतं आहे. कधी माझ्यावर नैसर्गिक आपत्ती आहे, कधी शारीरिक आपत्ती आहे, कधी बौद्धिक आपत्ती आहे, कधी सामाजिक आपत्ती आहे. आणि या आपत्त्यांशी सामना करता करता आज जीवन जगावं का आत्महत्या करावी या विवंचनेत मी आहे. म्हणून तुकोबाराया मला सुखाचा अधिकारी बनायचं आहे. तर सुखाचा अधिकारी बनण्याकरता मला काहीतरी मार्ग सांगा ना, काहीतरी साधन सांगा ना. आमचे तुकोबाराय फार दयाळू. डॉक्टर जी औषधं देतात ती जशी व्यक्ती पाहून देत नाही तर त्या व्यक्तीचा रोग पाहून, तसं संत जो उपदेश देतात तो व्यक्ती पाहून नाही तर त्या व्यक्तीचा अधिकार पाहून. विठ्ठला तुकोबारायांनी जाणलं की जिज्ञासा घेऊन आलेला जो साधक आहे, सुखाच्या प्रतीक्षेत आपल्याकडे चालत आलेला जो साधक आहे, हा ग्रहस्थाश्रमी दिसतोय. बायका पोरांचा पसारा याच्या पाठीमागे वाढलेला आहे. संसारातल्या आपत्त्या सहन करता करता अतिशय जीर्ण अवस्थेला पोहोचलेला आहे. म्हणून तुकोबाराय त्याला अतिशय दयाळू वृत्तीनं सांगताय की बाबा तुला सुखाचा अधिकारी बनायचं आहे ना, मग सुखाचा अधिकारी जर तुला बनायचं असेल तर मी जे तुला साधन सांगतो ते साधन जर तू प्रामाणिकपणानं केलं तर तू सुखाचा अधिकारी जरूर होशील. सुखाचा अधिकारी होशील असं आश्वासन देता बरोबर ती साधक व्यक्ती गहिवरून आली. डोळ्यातून टपाटपा खाली अश्रू गळत आहे. शरीर रोमांकित झालंय, वाचा कुंठित झाली आहे आणि हात जोडून तुकोबारांशी बोलतो, तुकोबाराय असं कोणतं साधन आहे की माझ्यासारख्या खेड्यातल्या संस्कारहीन अडाणी माणसानं घर बसल्या ते साधन केलं तर सुखाचा अधिकारी होऊ शकतो. तर तुकोबाराय संस्कारहीन माणसानंही जे साधन केल्यानंतर सुखाचा अधिकारी होऊ शकतो त्या साधनाचा परिचय करून देत आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. सर्व सुख
उच्चारी हरी नाम सर्वांगी तो सर्व सर्वांगी तो सर्व सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम. तुकोबाराय बोलतायत की जो आपल्या मुखाने हरीचं नामस्मरण करील, जपजाप्य करील, तो सर्व सुखाचा अधिकारी होईल. आता भगवंताच्या नामानं सुख मिळतं, परंतु सुख कोणतं मिळतं पहिल्यांदा ध्यानात घ्या. सुखाविषयी तुमची आमची जी कल्पना आहे ती भ्रामक आहे. ती भ्रामक कल्पना कशी? आपण सुखी माणसं कोणाला समजतो? मला सुखाची प्राप्ती झाली हा निष्कर्ष आपण कधी काढतो? नाथ महाराजांचं भागवत वाचा. नाथ महाराज बोलतायत की तुम्ही आपण याशा भ्रामक कल्पनेत आहोत की विषय प्राप्ती जो हरीख तया नाम म्हणजे सुख, विषय विनाश तेची दुःख परम असुख या नाम. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयापैकी ज्या इंद्रियांना आवडेल तो विषय आपल्याला अनुकूल परिस्थितीमध्ये मिळाला तर जो आनंद होतो त्याला आपण सुख समजत असतो. आणि तो विषय जर प्रतिकूल झाला तर असं समजतो की माझ्यासारखा दुःखी जगात कोणीच नाही. परंतु त्या विषयाचं जे गोडपण आहे ते किती घातक आहे त्याचा विचार जीव अजिबात करत नाही. म्हणून या बाबतीमध्ये आम्ही नेहमी सांगतोय की बापू हो, विषयाची जी अवस्था आहे ती कशी आहे हे जर कळावं असं वाटत असेल तर फक्त गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत या तिघेच ग्रंथांचा थोडासा विचार करा. म्हणून मी पहिल्यांदा कीर्तनाच्या सुरुवातीला तुम्हाला विनंती करतो, कीर्तन कदाचित तुम्हाला जड जाण्याची शक्यता आहे, परंतु तिथं माझा नाईलाज आहे. फक्त कीर्तन हे काय आहे पहिल्यांदा जाणून घ्या. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन हे मनोविकृती नाहीसं करण्याचं पवित्र व्यासपीठ आहे. मनोरंजनासाठी अनेक साधनं तुमच्या जवळ आहेत, इकडे येण्याची गरज नाही. परंतु या पवित्र व्यासपीठाला विनाकारण मनोरंजनाचा रंग देऊन कलंकित करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कारण आमच्या वारकरी साधू संतांनी या कीर्तनाची आचारसंहिता त्यावेळेला लिहून ठेवलेली आहे. जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. म्हणून मरते समयी कामाला जो विषय येणार आहे त्याच विषयाची चर्चा करा, त्याच विषयाचं चिंतन करा. बाकीचे विषय अगदी सोडून द्या. विठाला कशी आहे? अरे विषयाच्या नादी लागल्यानंतर नाथ महाराज बोलतायत या विषयाने कोणाकोणाला नाडलंय ते हे पंचविषय प्रमाण, पाचची परी अति दारुण, ब्रह्मादिक ही नाडिले जाण, इतरांचा कोण पडी पाडू. आणि नाथ महाराजांनी विष आणि विषय या दोघही शब्दांची मीमांसा केलेली आहे. अरे विषय सेवन करत असताना सुरुवातीला गोड वाटतात. आमची भगवद्गीता या बाबतीत असं बोलते की विषयेंद्रिय संयोगात जतदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. इंद्रिय आणि विषय दोघांच्या संयोगापासून ज्या सुखाची निर्मिती होते, ज्याची सुरुवात अमृतासारखी असते आणि परिणाम मात्र विषासारखा भयंकर वाईट असतो, त्याला रजोगुणी सुख म्हटलं जातं. आणि हे सगळे सुख विषयापासून मिळतात. म्हणून विष आणि विषय या दोघही शब्दामध्ये एकाच अक्षराचा फरक आहे. इकडे विष आहे, इकडे विषय आहे. इकडे 2 अक्षर आहेत, इकडे 3 अक्षर आहेत. फक्त एक अक्षर जास्त आलेलं आहे. परंतु विष आणि विषाचा केवढा मोठा फरक आहे बघा. अरे विषयांचे जे गोडपण ते विखाहुनी दारुण. विषयांचं जे गोडपण आहे ते विषापेक्षा भयंकर आहे, विषापेक्षा दारुण आहे. किती दारुण आहे? विष एकदा आणि मरण, पुन्हा पुन्हा मरण विषयांचे. विष प्राशन करणारा माणूस एकदाच मरतो,
परंतु विषय सेवन करणारा माणूस दररोज पावलोपावली मरतो. विठाला हरे विठाला हरे विठाला. म्हणून सर्व सुखाधिकारी तर नेमकं सुख कोणतं, ते सुख कोणतं, कोणत्या सुखाचा अधिकारी आपल्याला व्हायचं आहे त्याची मीमांसा करण्याकरता आपल्याला थोडंसं भावार्थानंतर वेळ द्यायचा आहे. फक्त मी 4 चरणाचा भाव तुमच्या हृदयापर्यंत थोडक्यात पोहोचवत आहे. याची चर्चा आपण वेळ राहिल्यात भावार्थानंतर करूया. पुन्हा तुकोबाराय बोलतायत की जो कोणी हरीचं नामस्मरण करील तो सर्व सुखाचा अधिकारी तर होईलच, परंतु सर्वांगाने सर्वोत्तम सुद्धा होईल. हा एक आत्मविश्वास देत आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्वांगी तो सर्वांगी तो सर्वोत्तम सर्वांगी तो सर्वांगी तो सर्वोत्तम सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. या जगतामध्ये सुखी माणसं पुष्कळ आहेत, परंतु सर्वांगाने सर्वोत्तम सुखी कोणीही नाही. अरे विषमता अशी आहे, काही लोकांजवळ सत्ता आहे परंतु पैसा नाही, काही लोकांजवळ पैसा आहे परंतु सत्ता नाही, काही लोकांजवळ सत्ता पैसा दोघंही आहे परंतु शरीर आरोग्य ठीक नाही. म्हणजे सांसारिक सुखाचं स्वरूपच असं आहे की ते कुठल्या तरी अंशामध्ये न्यूनता म्हणजे कमीपणा दाखवतं. आपल्यासारख्या किरकोळ माणसाचा प्रश्न विचारातच घेऊ नका. अरे त्या इंद्राचा ऐश्वर्य बघा ना, ज्ञानोबाला इंद्राचं ऐश्वर्य सांगतायत 9व्या अध्यायामध्ये. जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिखे भुवन राजधानी भुवन अमरावती मदन ओळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे की पवनायसे म्हणियारे धावणी जेथ गंधर्व गात गाणी जेथ रंभे ऐसिया नाचणी की उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. न मरण हेच ज्याचं सिंहासन आहे, ज्याच्या नगरीमध्ये कामधेनूंचे कळप आहेत, ज्याच्या नगरीमध्ये चिंतामणीच्या सडका आहेत, ज्याच्या नगरीमध्ये कल्पतरूंचे बगीचे आहेत, गंधर्वासारखे श्रेष्ठ गायक ज्याच्या दरबारामध्ये गायन करण्याकरता आहे, रंभेसारख्या अप्सरा करमणुकीसाठी आहे, उर्वशीसारख्या अप्सरा मनात येईल त्यावेळेला भोगण्यासाठी आहे. एवढं ऐश्वर्य त्या इंद्राचं, परंतु न्यूनता तिथं आहे की एक वेळ का ते पुण्य संपलं की तो परत मृत्यू लोकात येतो. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती किंवा मगतया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अरे जाऊ द्या, त्या जडभरताचं ऐश्वर्य बघा ना. त्या जडभरताचं ऐश्वर्य तर असं आहे की इंद्रादिक देवांना जे भोग पाहायला भेटत नव्हते त्या भोगांचा उपभोग तो जडभरत राजा घेत होता. ज्ञानोबारायांनी मदालस्यमध्ये त्या जडभरताचं ऐश्वर्य सांगितलेलं आहे. 18 भार वनस्पती
ठिकाणी गंगा यमुनेचे कालवेत एवढं ऐश्वर जर जीवाला असलं तर, अरे तुमच्या आमच्यासारखा जीव इतका उतावळा असतो, एवढं जर ऐश्वर असतं तर तो पुढे जाईल काही सांगता येत नाही. आपल्या घरी एकाच एकरमध्ये कर्ज काढून ठिबक केलेले असते तरी माणूस उताना चालतो. घरी एकच मोटरसायकल असते, त्याच्यातही निम्मे रॉकेल निम्मे पेट्रोल, गावातून निघाली तर सगळ्या गावाला जागरण, तरी माणूस उताना चालतो. परंतु जडभरताचा एवढा ऐश्वर्य, परंतु संसारिक सुखामध्ये कमीपणा आहे. म्हणून हे सुख सांडून या कासया योग सेविती. अरे ते रामायण बघा, त्या रामायणाच्या उपोद्घातामध्ये राजा दशरथाचं ऐश्वर्य, कारण राजा दशरथासारखा नीतिसंपन्न राजा झाला नाही, होणार नाही. त्या राजा दशरथाच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी बालकांडाच्या पहिल्याच अध्यायामध्ये असं चित्रण केलं आहे महाराज, की राजा दशरथाला 700 पत्न्यांव्यतिरिक्त 3 पत्न्या. पहिली कौशल्या, दुसरी सुमित्रा, तिसरी कैकेयी. या तिघही राण्यांशी राजा दशरथानं लग्न केलं, परंतु तिघांशीही लग्न करण्याचं कारण वेगवेगळं होतं. कौशल्याशी लग्न केलं ती धर्मपत्नी म्हणून, सुमित्रेशी लग्न केलं ती साध्वी आणि पतिव्रता म्हणून, आणि कैकेयीशी लग्न केलं ती केवळ ब्युटिफुल म्हणून. हे मी बोलत नाही हा, नामदेवरायांचे अभंग पहा, जन्माचे सुंदरपणाचा अभिमान म्हणून. फक्त सुंदर शब्द मी का वापरला नाही, तुम्ही सगळे इंग्लिश मीडियम मधले आहात म्हणून. कारण तुम्हाला ब्युटिफुल शब्दाचा परिचय आहे, सुंदर शब्दाचा नाही. विठाला विठाला बोलणं इथं आहे की अरे त्याला मनासारखे 700 बायका, मनासारखी प्रजा, परंतु राजा दशरथाच्या संसारामध्ये न्यूनता तिथं होती. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. परंतु तुकोबराय असं स्वाभिमानानं सांगतायत की जो कोणी हरीचं नामस्मरण करील तो सर्व सुखाचा अधिकारी तर होईलच, परंतु सर्वांगाने सर्वोत्तम सुद्धा होईल. मग तुकोबरायांना पुन्हा विचारलं, तुकोबराय जो कोणी हरीचं नामस्मरण करील तो सर्वांगाने सर्वोत्तम होईल, सर्व सुखाचा अधिकारी होईल, असं तुम्ही अगदी आत्मविश्वासानं सांगताय. भगवंताच्या नामावर तुमची श्रद्धा प्रेम म्हणून का त्याला काही पुरावा आहे? कारण पुराव्याशिवाय कोणती गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. तर तुकोबाराय त्या माणसाची शंका निरसन होण्याकरता जगातला सर्वश्रेष्ठ पुरावा सादर करतायत अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वेदी पाहे
बाहे वेदी पाहे पुराणी. जो कोणी हरीचं नामस्मरण करील आणि हरीचं नामस्मरण करील तो सर्व सुखाचा अधिकारी होईल आणि सर्वांगाने सर्वोत्तम अशा प्रकारचा होईल. याला सर्वश्रेष्ठ पुरावा देतायत की तो वेद, ती पुराण बाह्या उभारून सांगताय की जो हरीचं नामस्मरण करील तो सर्व सुखाचा अधिकारी होईल आणि सर्वांगाने सर्वोत्तम अशा प्रकारचा होईल. अभ्यासू बुद्धिजीवी लोक यावरही शंका उपस्थित करू शकतात की भगवंताच्या नामाचा मोठेपणा सिद्ध करत असताना तुकोबाराय वेदाचाच पुरावा का देत आहेत. दुसरे पर्यायी पुरावे दिले असते तर काम भागलं नसतं का. तर वेदाचाच आणि पुराणाचाच पुरावा का देतात, त्याची दोन समर्पक कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे, वेद हा पृथ्वीच्या पाठीवरचा पहिला शहाणा म्हणून त्याचा पुरावा देत आहे. पेशव्यांच्या कारकिर्दीतही इतिहासामध्ये 3.5 प्रकारचे शहाणे दाखवलेले आहेत. तिथला शहाणा इथं येऊ नका. किंवा आपल्या गावात किंवा घरातही बरेच 1.5 शहाणे असतात, तिथला तर अजिबातच घेऊ नका. ज्या वेळेला पृथ्वी जन्माला आली त्या वेळचा पहिला शहाणा हा वेद आहे म्हणून त्याचा पुरावा देत आहेत. आणि दुसरं समर्पक कारण असं आहे की जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत, अशा काही व्यक्ती आहेत की त्याकरता जो योग्य पुरावा असेल तोच द्यावा लागतो. पर्यायी पुरावा जर सादर केला तर विपर्यास होण्याची शक्यता जास्त असते. कल्पना करा, एखाद्या लहान बालकाला आपण विचारलं की का रे बाबा, हे समोर बसलेले गृहस्थ तुझे कोण आहेत. त्याने सांगितलं हे माझे वडील आहेत. पण त्या प्रश्न विचारणाराने त्या लहानशा बालकाला पुन्हा प्रश्न विचारला की काय रे तुझे वडील आहे ते कशावरून. त्या पोरानं अतिशय निष्पाप भावनेनं उत्तर दिलं, माझी आई सांगते म्हणून. म्हणजे आपला जन्मदाता बाप हाच आहे हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचं असेल तर तिथं जन्मदात्या आईचाच पुरावा योग्य असतो. दुसरे पुरावे निरर्थक असतात. तसं तुम्हाला भगवंताच्या नामाची शक्ती जाणून घ्यायची असेल, मोठेपणा जाणून घ्यायचा असेल तर तिथं वेदाचा, श्रुतीचा आणि आमच्या साधू संतांचाच पुरावा योग्य आहे. दुसरे पुरावे निरर्थक आहेत. आमचे तुकोबाराय बोलतायत, अरे त्या आमच्या वेदानं मंथन करून एकच निष्कर्ष काढलेला आहे, वेद अनंत बोलिला अर्थ इथुकाची साधिला. काय अर्थ साधलाय, विठोबाशी शरण जावे, दुसरा कोणीच नाहीये. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात, श्रुती सारखी माऊली जगात दुसरी नाही. ही माऊली तरी एक वेळ पोटाच्या बाहेर काढते, मोकळी होते, परंतु श्रुती माऊली काय करते, पै अहिता पासोनी काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणून तुकोबाराय बोलताय की मी वेदाचा, श्रुतीचा, साधू संतांचा पुरावा देऊन भगवंताच्या नामाची सिद्धी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी तुम्ही अजिबात संशय घेऊ नका, कारण संशय हा अज्ञानात असतो. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं, भरवशानं
खात्रीपूर्वक आणि छातीठोकपणे सांगतोय. तुका म्हणे येथे काही संदेह नाही, सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे, की जो कोणी हरीचं नामस्मरण करील तो सर्व सुखाचा अधिकारी होईल आणि सर्वांगाने सर्वोत्तम अशा प्रकारचा होईल. विठोबा मुखे उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. जगद्गुरु बोलतात की जो कोणी हरीचं नामस्मरण करील तो सर्व सुखाचा अधिकारी होईल आणि सर्वांगाने सर्वोत्तम अशा प्रकारचा होईल. या जगतामध्ये देव नको धर्म नको अशी म्हणणारी माणसं भेटू शकतात, परंतु सुख नको असा म्हणणारा माणूस शोधूनही आपल्याला कुठे सापडू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे. मग जीव या कक्षेमध्ये येणारे कोण आहेत? जीव म्हणजे एकटा बाई किंवा माणूस नाही आहे. जीव या कक्षेमध्ये येणारे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आणि उंदरापासून इंद्रापर्यंत जे काही असतील ते सगळे जीव आहेत. आणि या प्रत्येकाला सुखाची गरज आहे. आता या बाकीच्यांचा प्रश्न थोडासा बाजूला सोडा, परंतु माणसाच्या बाबतीत जर विचार केला तर तुकोबारायांची गाथा जर आपण वाचली तर तुकोबाराय अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करतायत की प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, सात्विक राजस तामस अशी तीन प्रकारची प्रजा, म्हणून त्यांचे भोगतेही आपल्याला तीन प्रकारचे मानावेच लागणार. सत्वगुणी माणसाचं सुख वेगळं, रजोगुणी माणसाचं वेगळं, तमोगुणी माणसाचं वेगळं. तमोगुणी माणसं सुख कशा समजतात? ज्ञानोबा लिहित आहेत. आणि अपेयाचे नि पाने अखाद्याचे नि भोजने स्वैर स्त्री सन्निधाने होय सुख. निषिद्ध विषयाच्या ठिकाणी प्रीती ठेवण्यामध्ये तामसी माणसं सुख समजतात. रजोगुणी माणसाला सुख पाहिजे, ते विहित असलं तरी चालतं, निषिद्ध नको, परंतु धर्माला संस्कृतीला दोष न देणार. आणि सत्वगुणी माणसं हे मात्र परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी राहणे याच्यामध्ये सुख समजतात. मग अशा प्रत्येकाच्या पिंड देहाप्रमाणे जर विचार केला, आपला मुद्दा कुठे आहे लक्षात घ्या. तर या जगतामध्ये काही वैषयिक सुखाचे लोक इच्छुक आहेत, काही स्वर्ग सुखाचे इच्छुक आहेत, काही वैकुंठाच्या सुखाचे इच्छुक आहेत, काही समाधीच्या सुखाचे इच्छुक आहेत, काही मोक्ष सुखाचे इच्छुक आहेत. आणि ही साध्य जर प्राप्त करून घ्यायची असतील तर शास्त्रामध्ये साधनं वेगवेगळी आहेत. तुम्हाला वैकुंठ पाहिजे असेल तर त्याने भक्ती केली पाहिजे, ज्याला मोक्ष अपेक्षित असेल त्याने ज्ञान संपादन केलं पाहिजे, ज्याला स्वर्ग पाहिजे असेल त्याने यज्ञयागादी कर्म केले पाहिजे, ज्याला समाधीच्या सुखाची अपेक्षा असेल त्याने योग साधना केली पाहिजे. योग साधनेच्या द्वारा समाधीचं सुख मिळतं, यज्ञाच्या द्वारा स्वर्ग मिळतो, ज्ञानानं मोक्ष मिळतो, भक्तीनं वैकुंठ मिळतो आणि विषय जमा केल्यानंतर वैषयिक सुख मिळतं. आता मुद्दा असा आहे की तुकोबारा इथं सर्व सुख अधिकारी असा शब्द वापरतायत. मग सर्व शब्द कोणत्या अर्थाने वापरतायत? कारण विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं सर्व हे एक नाव सुद्धा आहे. मग सर्व हे भगवंताचं नाव या अर्थाने वापरतात का सुखाचे काही प्रकार सांगतात त्याची आपण मीमांसा करतोय. तर सुरुवातीला ज्या ज्या लोकांना ज्या ज्या सुखाची अपेक्षा असेल ते सगळे सुख आमच्या भगवंताच्या नामानं मिळतात. अरे नुसते सुख मिळत नाही तर वेदांत शास्त्राचा जो त्रिकालाबाधित सिद्धांत आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे दोघंही साध्य फल आमच्या भगवंताच्या नामानं प्राप्त होतात. इतर साधनं तुम्ही बघा,
अरे प्रायश्चित्त कर्माचं विधान जर तुम्ही केलं तर तुमच्या ठिकाणची फक्त पाप जातात परंतु पुण्य प्राप्त होत नाही. यज्ञ यागादी कर्माचं आचरण केलं तर त्याच्या योगाने फक्त पुण्य प्राप्त होतं परंतु पाप जात नाही. परंतु भगवंताचं नाम असं प्रभावी साधन आहे की ते घेतल्यानंतर अनंत जन्माचे पापही जातात. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे. आणि पुण्य इतकं प्राप्त होतं की त्या पुण्याचं मूल्यमापन कोणीच करू शकत नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दुहेरी सध्या खाद्य फल प्राप्त होतं. मग काही लोक म्हणतील म्हणजे आता हा सिद्धांत जर तुम्हाला पटवायचा झाला तर काही लोक म्हणतील महाराज भगवंताच्या नामानं सगळी दुःख नाहीशी होतात सगळी पापं जातात असं जर तुमचं म्हणणं आहे तर एकाच भगवंताच्या नामानं सगळी दुःख कशी नाहीशी होतात सगळी पापं कशी जातात ती सांगा ना. तर याच्यासाठी आम्ही नेहमी उदाहरण देत असतो. कल्पना करा ज्या ज्या भाग्यवंतांनी आमचे संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आनंद अनुभवला असेल त्यांच्या लक्षात येईल की माऊलींचा पालखी सोहळा ज्येष्ठ मध्य अष्टमीला आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करतो. सोबत काय काय असतं. माऊलींच्या चांदीच्या पादुका असतात. त्या पादुका पालखीमध्ये विभूषित केलेल्या असतात. ती पालखी चांदीच्या रथात ठेवलेली असते. त्या रथासोबत भजन करण्याकरता वारकरी फडकरी लोकांच्या दिंड्या असतात. 2-4 लाखाचा समाज सोबत असतो. या वारकरी समाजाची सेवा करण्याकरता पुणे महानगरपालिकेचे सोलापूर महानगरपालिकेचे सातारा महानगरपालिकेचे पाण्याचे टँकर्स असतात. आणि याचबरोबर त्या महाराष्ट्र शासनाच्या फिरत्या दवाखान्याच्याही गाड्या असतात. त्या महाराष्ट्र शासनाचे खूप उपकार. सरकार कोणाचं का असे ना परंतु ते एवढ्या मोठ्या समाजाला लागणारी औषधं मोफत देतात फुकट देतात. परंतु त्यांच्याजवळ असलेले औषधं इतके गमती असतात की ते सगळ्या रोगांवर एकच औषध वापरतात. ज्याचं डोकं दुखलं त्यालाही पिवळ्या गोळ्या तांबडं औषध. ज्याला जुलाब झाले त्यालाही पिवळ्या गोळ्या तांबडं औषध. ज्याला थंडी ताप आला त्यालाही पिवळ्या गोळ्या तांबडं औषध. असंच आहे की नाही हो. पण एक लक्षात ठेवा ते औषध जरी एक असलं आणि रोग जरी वेगवेगळे असले परंतु त्या औषधाच्या ठिकाणी गुण असा आहे सद्गुण असा आहे ताकद अशी आहे पॉवर अशी आहे की त्या एकाच औषधाच्या योगाने या सगळ्या रोगांची निवृत्ती करता येते. असं ते औषध आहे. तसं भगवंताचं नाम अरे ते तुम्ही घेतलं तर त्याच्या योगानं हे किरकोळ रोग तर निघून जातातच. परंतु तुकोबाराय बोलतायत की भवरोग ऐसे जाय आणि काय शिल्लक. अरे भवरोगासारखा रोग निघून जातो तर तुमचा करोना कुठं घेऊन बसला. तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा हे सगळी रोग आपोआप निघून जातील. विठाला महाराज या भगवंताच्या नामानं हे सगळे सुख मिळतात असं जर तुमचं म्हणणं आहे तर प्रमाणानं आम्हाला सिद्ध करून दाखवा. काही लोक म्हणतील आम्हाला वैषयिक सुखाची अपेक्षा आहे. मग विषय गोळा केल्यानंतर वैषयिक सुख उपभोगायला मिळतं ते तुमच्या नामानं मिळतं का. आमचे संत बोलतायत हो भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साई शास्त्र देतात ती साक्ष. अरे भुक्ती मुक्ती हा वैषयिक सुखाचा प्रकार आहे. सुदाम देवाला सोन्याची नगरी भगवंतानं दिली हे वैषयिक सुख आहे का पारमार्थिक सुख आहे. अरे हे वैषयिक सुख आहे. हे कशानं मिळालं हो नामस्मरण केलं म्हणून. ध्रुव बाळाला अढळपद दिलं हे वैषयिक सुख आहे का पारमार्थिक सुख आहे. अरे वैषयिक सुख आहे. उपमन्यूला क्षीराचा सागर दिला हे वैषयिक सुख आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाची खूण अशी आहे की भगवंताच्या कृपेनं किंवा भक्तीनं मिळालेलं विषय सुख किंवा भोग सुद्धा बाधक ठरू शकत नाही. सुदाम देवाला सोन्याची नगरी मिळाली त्याने भगवंताची भक्ती सोडून नाही दिले पुढे उलट निष्ठेनं भक्ती केली. उपमन्यूला क्षीराचा सागर मिळाला पुढे उलट निष्ठेनं भक्ती केली. ध्रुव बाळाला अधडपद मिळालं भक्ती सोडून न देता कायेनं वाचेनं मनानं पुढे उलट नेटानं भक्ती केली. म्हणून भगवंताच्या कृपेनं किंवा भक्तीनं मिळालेलं विषय सुख किंवा भोग सुद्धा बाधक ठरू शकत नाही. मग काही लोक म्हणतील महाराज वैषयिक सुखाचा प्रश्न संपला. परंतु 100 यज्ञ केल्यानंतर जो स्वर्ग मिळतो तो स्वर्ग तुमच्या भगवंताच्या नामानं मिळतो का. आमचे नाथ महाराज एका सोप्या शब्दात बोलतायत की अरे बाबा कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक
हरी नाम जप. जपता अरे किरकोळ यज्ञानं जर समाधीचं सुख आपलं स्वर्ग मिळतो. आमचा नामस्मरण तर परम यज्ञ आहे. श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ज्या आपल्या 75 ठळक विभूती सांगितल्या त्यामध्ये आवर्जून सांगितलं यज्ञानाम जप यज्ञोस्मी नाम जप यज्ञुतो परम बाधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परम वेदार्थे. मग पुन्हा तुकोबारायांना विचारलं तुकोबाराया जाऊ द्या स्वर्ग सुखाचाही प्रश्न, परंतु योग साधना करणाऱ्या योग्याला जे समाधीचं सुख मिळतं ना ते तुमच्या नामधारकाला मिळतं का, तुमच्या नामानं मिळतं का. आमचे तुकोबारायांनी पहिल्यांदा त्याला हरिपाठाची आठवण करून दिली की बाबा अरे योगी माणसाला समाधीचं सुख मिळेल तेव्हा मिळेल, परंतु नामधारकाला सुख हे समाधीचं कुठे प्राप्त होतं. ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचं शेवटच्या अभंगाचं शेवटचं चरण डोळ्यासमोर आणा. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून लक्षात ठेवा हरिपाठ ही वारकरी संप्रदायाची परमोच्च साधना आहे. वारकरी संप्रदायाची परमोच्च साधना म्हणजे हरिपाठ आहे. परंतु आपण हरिपाठामध्ये फक्त फुगड्या आणि पावल्या खेळून त्या हरिपाठाची किंमतच घालवली आहे. हरिपाठामध्ये हरिपाठाचा अर्थ लक्षात घेऊन जर तुम्ही हरिपाठ म्हटला ना तर या मंडपामध्ये तुम्हाला समाधी लागू शकते अशी हरिपाठाची ताकद आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. भगवंताची सावडी साजिरी गोंडस्मृती हृदयात आणा. तुम्हाला समाधी लागते की नाही बघा. म्हणून नामानं समाधी लागते हे ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती क्षमा सर्वाभूती शांती क्षमा सर्वाभूती समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन किंवा निळा म्हणे स्वरूप सिद्धी सहज समाधी हरिनामी. काही लोक म्हणतील जाऊ द्या हा समाधी सुखाचाही प्रश्न, परंतु ज्ञानादेव तू कैवल्यमिती शास्त्रेषु दिंडीमा. ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही असं शास्त्र दवंडे पेटवून सांगताय. मग ज्ञानानं मिळणारा जो मोक्ष आहे तो तुमच्या नामानं मिळतो का. आमचे तुकोबाराय म्हणतायत अरे ज्ञान संपादन केल्यानंतर मोक्ष मिळेल तेव्हा मिळेल, परंतु असला उधारीचा धंदा आमच्याजवळ नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अरे ज्या देवतेच्या समोर आपण कीर्तन करत आहोत त्यांच्यासाठी हरिपाठाचं प्रमाण पुन्हा डोळ्यासमोर आणा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा तया मोक्ष मनती देवाचा तया मोक्ष. हरी मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा तया मोक्ष. तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. भगवंताच्या नामानं मोक्ष सुद्धा मिळतो. मग ती साधक व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर उभी राहिली आणि तुकोबारायांच्या स्वभावाची प्रचिती घेते की तुकोबाराय वैषयिक सुख जर तुम्हाला दिलं तर तुम्ही अजिबात घेणार नाही त्याची आम्हाला जाणीव आहे. कारण वैषयिक सुखाविषयी तुम्ही तीव्र निषेध नोंदवल्याचं प्रमाण आमच्या डोळ्यासमोर आहे. संसार सागरू गाभव दुःखाचे मूळ जनवार अंथरुण माझी केले इंगड. इंद्रिये वज्रघात
ते तपे उष्णवरी ज्वाळ शोषिले काय करू दुर्भर हे चांडाळ विठोबा दान देगा तुझ्या सारखे नामा. संसारिक सुखाविषयी तुमचे हे बोल असल्यामुळे तुम्हाला ती दिले तर तुम्ही घेणार नाही, तिची आम्हाला जाणीव आहे. पण इंद्रादिक ब्रह्मादिक देवांना जे सुख मिळतं ते जर दिलं तर त्याचा तरी स्वीकार करणार की नाही. तुकोबारे त्याचाही निषेध करतायत की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जणी जडोदेशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशी. मग पुन्हा तुकोबाराने विचारलं, तुकोबाराय जाऊ द्या हे स्वर्गाचं आणि ब्रह्मदेवाचं सुख, परंतु योग साधना केल्यानंतर जे समाधीचं सुख मिळतं ते तुम्हाला दिलं तर घेणार की नाही. तुकोबाराय त्याचाही निषेध करतायत. समाधीचे सुख टाका ओवाळूनी ऐसा हा कीर्तन. व पुन्हा तुकोबारायनं विचारलं, तुकोबाराय ज्ञानानं मिळणारा जो मोक्ष आहे तो तुम्हाला दिला तर त्याचा तरी स्वीकार करणार की नाही. ज्ञान तुकोबाराय बोलतायत, अरे ज्या मोक्षाची बातचीत तुम्ही आमच्या समोर करताय ना तो मोक्ष आमच्या घरी चाकरी करताय. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगो ऐशी मोक्ष तो आमाशी नाही अवघड तो असे उघड गाठोडीस. पुन्हा तुकोबारायांना शेवटचा प्रश्न विचारला, तुकोबाराय अहो जाऊ द्या मोक्षाचंही सुख, परंतु भक्तीनं मिळतो तो सर्वश्रेष्ठ वैकुंठ. मग तो भक्तीनं मिळालेला वैकुंठ तो जर तुम्हाला दिला तर त्याचा तरी स्वीकार करणार की नाही. तुकोबाराय त्या वैकुंठाच्या बाबतीतही असे बोल काढतायत, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. आता शेवटचा मुद्दा लक्षात घ्या. तुकोबारायांच्या समोर ती साधक व्यक्ती हात जोडून पुन्हा उभी राहते आणि बोलते, तुकोबाराय तुम्हाला मोक्षाचं सुख नको, वैकुंठाचं सुख नको, स्वर्गाचं सुख नको, योग साधनेने मिळणाऱ्या समाधीचं सुख नको, वैषयिक सुख तर नकोच नको. मग खऱ्या सुखाविषयी तुमची कल्पना काय ती तर आम्हाला समजावून सांगा. तर तुकोबाराय सांगतायत, माझी खऱ्या सुखाविषयीची कल्पना एकच आहे की जो आमचा आराध्य देवता आहे ना पंढरपूरचा, त्याच्याशिवाय या जगतामध्ये सुखी दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला प्रश्न विचारतायत, सुखरूप ऐसा तुझा सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि ज्या सुखासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात ना ते सुख या देवाच्या चरणाजवळ आहे. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तई ठाई तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व. आणि सर्व साधू संतांचे हेच पुरावे आपल्याला सापडत आहेत. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बोले नर हरी सोनार, सर्व सुखाचे आगर तोहा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सगळे पुरावे हेच आहेत. आता पुन्हा एक महत्वाचा मुद्दा की हा सर्व शब्द जो आहे इथं आहे ना हे सर्व सुखाचे प्रकार तर आहेच, परंतु तुकोबारायांनी सर्व शब्द जो वापरला हा परमात्मवाचक आहे. कारण सर्व शब्द कोणाच्या ठिकाणी वापरला जातो. विष्णू सहस्त्रनामामध्ये सर्व सर्व शिवस्थानूर भूतादिर निधिरव्यय, तर सर्व कोणाला म्हणतात. सर्व शब्दाची व्याप्ती अशी आहे, असतश्च सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्यात् सर्वस्य सर्वदा ज्ञानम सर्वमेनं प्रचक्षते. या कार्यकारणात्मक सृष्टीचा लय आणि उत्पत्ती ज्याच्यापासून होते आणि सर्वांचं सर्वदा काली ज्याला स्मरण असतं त्याला सर्व असं म्हटलं जातं. आणि हे सर्व सुख फक्त त्या परमात्म्याजवळ आहे, ही शक्ती फक्त त्या परमात्म्याची आहे. म्हणून जो हरीचं नामस्मरण करील त्याला ती परमात्म शक्ती प्राप्त होते, म्हणजे त्याचं सुख प्राप्त होतं असा याचा अर्थ. म्हणून सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम. म्हणून बाप हो विठ्ठल परमात्मा सुखरूप का, असा जर पुन्हा कोणी प्रश्न विचारला तर याचं या पद्धतीने उत्तर असं आहे की सर्व सुख हे अधिष्ठानाचं, कारणाचं, व्यापकाचं आणि नित्याचं असतं. संपूर्ण जगाचा अधिष्ठाता तो पांडुरंग परमात्मा आहे, म्हणून सुख त्याच्या चरणाजवळ आहे. या संपूर्ण जगाचं आदी कारण तो परमात्मा आहे, म्हणून सुख त्याच्या चरणाजवळ आहे. या जगतामध्ये नित्य तो परमात्मा आहे, म्हणून सुख त्याच्या चरणाजवळ आहे. आणि आकाशापेक्षाही व्यापक स्वरूप त्या परमात्म स्वरूपाचा आहे, म्हणून सुख त्याच्या चरणाजवळ आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, ज्या मायेनं संपूर्ण जगाला मोहिनी घातलेली आहे त्या मायेचा नियंत्रक, त्या मायेचा कंट्रोलर हा विठ्ठल किंवा विष्णू परमात्मा आहे.
म्हणून सुख त्याच्या चरणाजवळ आहे. नाथ महाराज बोलतायत, जो मायेचा नियंता तो विष्णू मोक्षाचा दाता, तोडोनी जीवाची बद्धता सायुज्यता देतसे. फक्त त्याच्या सुखाचा अधिकारी तो की जो निष्ठेनं त्याचं नामस्मरण करील तो. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे, भजन कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे त्याचंही प्रशिक्षण आहे बरं का. भजन कसं केलं पाहिजे त्याचंही प्रशिक्षण आहे. नाथ महाराजांचं भागवताचं. नाथ महाराज भजन कसं करावं ते भगवान श्रीकृष्णाचे बोल सांगतायत. विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण त्या उद्धवाला समजावून सांगतायत, उद्धवा पहिल्यांदा भजन करीत असताना नामस्मरण करीत असताना भावना ही धारण करा, माझेनी भजने कृतकृत्यता दृढ भाव धरुनिया चित्ता, मग भजनी प्रवर्तावे सर्वथा निजात्मता अहर्निशी. मग हे भजन करीत असताना कशा पद्धतीनं करा, सदा सावधान बुद्धी लव निमिष वाया जावो नेदी, अनुसंधान त्रिशुद्धी तुटो नेदी सर्वथा, छेदोनिया आळसासी दौडोनिया निद्रेसी, मग आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. त्या पांडुरंगाच्या समोर उभं राहा आणि पहिल्यांदा मी त्या पांडुरंगाचा भक्त आहे ही भावना धारण करा. आणि याच्याशिवाय माझा उद्धार नाही म्हणून त्या परमात्म्याची आळवीन करुणा वचनी. म्हणून रामकृष्ण हरीला कोणता स्वर असायला पाहिजे, रूप पाहता लोचनी कोणत्या स्वरात म्हणायला पाहिजे त्याचंही शास्त्र आहे. नाही तर रामकृष्ण हरीला डोकं फिरलायची चाल लावली. अलीकडे चालींचं फार मोठं प्रदूषण झालेलं आहे, फार मोठं प्रदूषण झालेलं आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की बोललं तर कोणाला सहनही होत नाही. म्हणून पहिल्यांदा हे विचार मनात आणा की आम्ही ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबारायांच्या अन्नावर जगतोय. आज ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायांचं नाव जर आपण घेतलं नसतं तर आपल्याला कोणीही विचारलं नसतं. म्हणून आमच्या माऊली तुकोबारायांनी जो वारसा आमच्याकडे दिलेला आहे, जोग महाराजांनी जो वारसा आमच्याकडे दिलेला आहे, वारकरी फडकर यांनी जो वारसा आमच्याकडे दिलेला आहे, त्याच्या मर्यादेचं उल्लंघन आम्ही करणार नाही हे पहिल्यांदा भजन करणाऱ्यांना ध्यानात ठेवलं पाहिजे. आमचे वैकुंठवासी गुरुदेव की ज्यांनी या वारकरी संप्रदायामध्ये मृदंग ही विद्या विकसित केली ते गुरुदेव पांडुरंग महाराज वैद्य अशा विभूती गेल्यात. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले अशा विभूती गेल्यात. त्याच्यामुळे अशी बंधनच राहिली नाही, बंधनच राहिली नाही. परंतु भजन ही वारकरी संप्रदायाची परमात्म्याजवळ जाण्याची जवळची साधन आहे. म्हणून तुकोबारायांनी सगळ्या साधनांचा निषेध केला आहे आणि फक्त प्राधान्य या साधनेला दिलं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. म्हणून त्या पांडुरंगाच्या समोर उभं राहा आणि त्याला पहिल्यांदा त्याला तुमचा गुणदोष सांगा. प्रभू मोरे हवगुण चित्त न धरो, प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तिहारो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो, चाहे तो पार करो, प्रभु मोरे अवगुण चित्त न धरो. अशा पद्धतीने त्या भगवंताची सावळी साजरी गोंडस्मृती हृदयात आणा. नंतर आळवणी करा. सगुण संपन्न पंढरीच्या राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा, आमुच्या स्वामिया केशरी राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा, गोविंद गोपाळ गोपवेशधारी,
जाता जाता जगद्गुरु तुकोबारायांचा हा एकच संदेश तुमच्या समोर ठेवतोय की बाप होय, ही अमोल किमतीची नरतनु म्हणजे नरशरीर कुठल्याही वस्तूचा मोबदला न घेताना त्या परमात्म्यानं आपल्याला दिलेला आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत प्रत्येक इंद्रियानं निरभिमानी वृत्तीनं त्या परमात्म्याची भक्ती करा. जोपर्यंत पायात शक्ती आहे तोपर्यंत आयुष्यातून एकदा का होईना आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वरची पायीवारी करा. परंतु पायीवारी करा ही गोष्ट खरी, परंतु खाली टीप अशी आहे, पायीवारी करा पण कधी चिकनगुनिया होण्याच्या अगोदर. जोपर्यंत आपल्या हातात शक्ती आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करा. जोपर्यंत आपले कान चांगले आहेत तोपर्यंत आमच्या महाराजांच्या अमृतवाणीतून भागवत श्रवण करा, रामायण श्रवण करा, ज्ञानेश्वरी श्रवण करा, भगवद्गीता श्रवण करा, तुकोबारायांची गाथा श्रवण करा. जोपर्यंत आपले डोळे चांगले आहेत तोपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर सिरियल पाहून घ्या. सिरियल काय मी सांगितल्यानंतर तुम्ही पाहणार आहात का पाहणार नाही असं काही भाग नाही. तुम्ही लय हुशार आहात, तुम्ही काही पाहिल्याशिवाय राहणार नाही. पण पाहायचं असेल तर चांगलं पहा. कारण हे माऊलींच्या कृपेनं, आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेनं अरबी समुद्रापासून तर नागपूर गोंदियापर्यंत आणि इकडे कोल्हापूर बेळगावपासून तर सातपुडा ओलांडून इंदूरपर्यंत कीर्तनं करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. पण आम्हाला बऱ्याच घरी असं चित्र दिसतं की आमच्या म्हाताऱ्या आज्यासुद्धा अशी सिरियल पाहतात की त्या सिरियलचं शीर्षक असतं, यातील सर्व घटना व पात्र काल्पनिक आहेत. केवढं मोठं दुर्भाग्य आहे. काल्पनिक गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर त्याच्यानं केवढं वाटोळं होतं माहिती आहे तुम्हाला. अरे कल्पना हा दुस्संग मानलेला आहे. नाथ महाराजांचा हरिपाठ परिचयाचा आहे का कोणाचा? कल्पने पासोनी कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेणे हरी. अरे जाऊ द्या, नाथ महाराजांचा हरिपाठ तुमचा परिचयाचा नसेल, परंतु नामदेवरायांच्या भूमीत आपण जन्माला आलो. या महात्म्यानं तुमचं आमचं कल्याण व्हावं म्हणून पांडुरंगाजवळ आपल्यासाठी एक मागणं मागितलेलं आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कारण कल्पना हे दुस्संग आहे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, काम कल्पनेचा वारू तोची दुस्संग दुर्धरू, ते काम कल्पना त्यागी जो नरू त्याशी संसारू सुखरू. म्हणून पाहायचं असेल तर चांगलं पहा. मनोविकृती वाढेल असं काही पाहू नका. त्या डोळ्याला ही ताकीद द्या, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. जोपर्यंत तोंड चांगलं आहे तोपर्यंत त्या देवाचं भजन करा. असे सर्व इंद्रियांनी निरभिमानी वृत्तीनं जर त्या परमात्म्याची भक्ती आपण केली ना तर या भजनाचा सरते शेवटी होणारा परिणाम परिपाक असा जरूर असेल की ज्या दिवशी तो यम या शरीरातला प्राण बाहेर काढेल त्यावेळेला ही शुद्ध भावनेनं केलेली भक्ती त्या संकटाला प्रतिकार करेल. म्हणून करा हरी भक्ती परलोक येईल कामा सोडवील यमापासून. आणि एकदा अशा पद्धतीनं तुम्ही जीवन जगलात की तुमचं कार्य कसं दिसतं जगाला. म्हणून संत आपल्याला बोध देत आहेत की बाप हो, ज्या वेळेला तो आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो. तुझ्या रडण्याचा आवाज ऐकला की सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं. परंतु त्या जीवाला असा संदेश देत आहेत की बाबा, ज्या वेळेला तो आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो. तुझ्या रडण्याचा आवाज ऐकला की सगळं जग हसायला लागतं. परंतु जीवन जगत असताना तू अशी क्रांती कर की मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे बाबा ज्या वेळेला तू मरशील ना त्यावेळेला तू केलेल्या कर्माकरता, तू केलेल्या शुद्ध आचरणाकरता, तुझ्या कीर्तीकरता संपूर्ण जगाने रडावं आणि तू मात्र हसत हसत जा. कबीरजींचा असा एक सुंदर अशा प्रकारचा संदेश आहे. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोजे ऐसी करनी
से ज्यांच्यासाठी जगच नाही तर जगाला जन्म देणारा पांडुरंग परमात्मा ही ओक्साबोक्सी रडलाय. ते आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचं, जगद्गुरु तुकोबारायांचं प्रेमयुक्त अंतःकरणाने भजन करा. सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा. माऊली तुकोबारायांची दैदिप्यमान मूर्ती डोळ्यासमोर आणून भजन करा. भैरवीत म्हणू ना. ज्ञानेश्वर आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय माधव बाबांनी मला दुसरा आदेश दिला की आम्हाला केवटाचा प्रसंग ऐकायचा आहे. मी आदेश का म्हणतो तर आमचे माधव बाबा म्हणजे प्रत्यक्ष राम आहे आणि रामानं सभी ध्यान से सुने, बड़ा सुंदर प्रसंग है. सामने वैन गंगा है, इसलिए गंगा का स्वरूप बता रहा हूँ.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र जानकी माता और लक्ष्मण भैया वनवास में चले गए। रास्ते में नदी पार करनी थी। एक केवट यानी नावाडी अपनी नाव लिए नदी के किनारे खड़ा था। केवट ने प्रभु को देखा, मन में सोचने लगा आज मेरे प्रभु मुझे मिलने वाले हैं, मुझे प्रभु का सेवा का अवसर मिलेगा और मेरे जन्म जन्म के पाप धो जाएंगे। प्रभु नजदीक आए, केवट को बोले केवट मुझे उस पार उतार दो। केवट बोलने लगा प्रभु मैं आपका दास हूँ, आपका सेवक हूँ, आप जैसे बोलोगे वैसा ही होगा, लेकिन छोटी सी शर्त है मेरी। प्रभु बोले क्या शर्त है बताओ। पहले अनुमति दे। प्रभु ने अनुमति दे दी। केवट अपनी शर्त बताने लगा प्रभु मेरी शर्त ऐसी है, आपके चरण पथारे बिना, आपके चरण धोए बिना मैं आपको नाव में नहीं बिठाऊंगा। प्रभु बोले ऐसा क्यों, चरण धोने का क्या कारण है बताओ। केवट बोलने लगा प्रभु चरण धोने का कारण ऐसा है, मैंने सुना है आपके चरण किसी पत्थर को लग गए, पत्थर ने नारी का रूप ले लिया। प्रभु मैं बड़ा गरीब आदमी हूँ, मेरे पास एक ही नाव है बस, और ये भी मेरा जीविता का सहारा है। आपके चरण इस नाव को लग गए और इसको भी कुछ हो गया तो बड़ी मुश्किल हो जाएगी। केवट का बोलना प्रभु ने मान लिया। अहिल्य तो उद्धार तना एकला होता। प्रभु ने परवानगी दे दी, अनुमति दे दी। केवट ने भक्ति भाव से प्रभु के चरण पथारे, नाव में बिठाया और ले चला उस पर। राम चरण सुखदाई भजवन, राम चरण सुखदाई भजवन, राम चरण सुखदाई भजवन, राम चरण सुखदाई। उतार दिया उस पर। प्रभु सोचने लगे ये तो केवट का काम है, उनका व्यवसाय, उनको तो मजदूरी देनी ही चाहिए, लेकिन वनवासी राम उनके पास मजदूरी देने के लिए है ही क्या। प्रभु ने सीता माते को इशारा किया। सीता माते ने अपनी एक मुद्रिका उतार के केवट को दे दी। केवट ने मना कर दिया। प्रभु बोले केवट अपना काम है, आपका व्यवसाय, आपको तो मजदूरी लेनी चाहिए। केवट बोलने लगा प्रभु मैं आपके पास से मजदूरी नहीं लेना चाहता हूँ। बोले क्यों? बोले उससे भी बड़ा एक कारण है। जरा धीरे। प्रभु बोले क्या कारण है बताओ मजदूरी न लेने का। केवट अपना कारण बताने लगा प्रभु मजदूरी न लेने का कारण ऐसा है, व्यवहार की रीत ऐसी है, व्यवहार में एक ही व्यवसाय करने वाले दो आदमी आपस में लेन देन का व्यवहार नहीं करते। और उदाहरण देने लगा, नाई से ना नाई लेत, धोबी से ना धोबी लेत, नाई से ना नाई लेत, धोबी से ना धोबी लेत, देखे कि दो मजूरिया गाड़ी। एक नाई के दुकान में दूसरा नाई दाढ़ी करने के लिए चले गया, वो उनके पास से पैसा नहीं लेता, दोनों का समान व्यवसाय। एक धोबी के दुकान में दूसरा धोबी प्रेस करने के लिए चले गए, वो भी उनके पास से पैसा नहीं लेता, दोनों का समान व्यवसाय। और सुनो, ये कीर्तनकार दूसरे कीर्तनकार के घर कीर्तन करने के लिए चले गया, ये बात मत बोलो। प्रभु सोचने लगे ये तो ठीक है नाई और धोबी का मामला, लेकिन तुम्हारा और मेरा व्यवसाय कैसे हो जाए। केवट बोलने लगा प्रभु आप दोनों का एक ही व्यवसाय है, फर्क इतना ही है मैं इस छोटी सी नदी का मल्लार हूँ और आप इस भव सागर के मल्लार हैं। मेरे घाट पर आप आ गए, मैंने आपको उस पार उतार दिया, आप
आपके भवसागर के घाट पर मैं कभी आ जाऊं तो मुझे भी उस पार उतार दो। नाई से ना नाई लेत, धोबी से ना धोबी लेत, देखे कि दो मजूरिया गाड़ी। प्रभु आए मोरे घाट तो पार मैंने उतार दिए। प्रभु आए मोरे घाट तो पार मैंने उतार दिए। जब आऊंगा मैं तोरे घाट तो पार मोही उतारियो। जब आऊंगा मैं तोरे घाट तो पार मोही उतारियो। राम चरण सुख